इस कार्यकर्ताओं के सम्मेलन के दौरान मंदाताई के आज तक के कार्यों को प्रकाशित करने वाले उड़ान इस डॉक्यूमेंट्री की फिल्म दिखाई गई। इसी के साथ देवेंद्र फडणवीस तथा विनोद तावड़े इनके हाथों मंदाताई के डॉक्यूमेंट्री की सीडी का अनावरण किए गए। इस दौरान पूर्व विधायक मंदाताई मात्रे ने महापालिका पर गठबंधन का झंडा फैलाने का विश्वास व्यक्त किया है। इसी के साथ सभी कार्यकर्ताओं को अपने विभाग में सदस्यों को पंजीकरण करने का आह्वान किया। वह बोले, भाजपा में महिलाओं का सम्मान किया जाता है। गठबंधन की सत्ता आने पर सभी घोटाले बाहर आएंगे। उसी के साथ सत्ता आने से मिठागर कामगारों का समस्या, पुलिस कर्मचारियों की निवास स्थानों की समस्या का हल निकाला जाएगा, ऐसा कहा। मला एकच म्हणायचं आहे की आज आपण हा जो कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला आहे, माझी सर्व कार्यकर्त्यांना एकच हात जोडून विनंती आहे की विधानसभेच्या तर निवडणुका लागलेल्याच आहेत, पण त्याचप्रमाणे ह्या महानगरपालिकेवरती आपला भगवा झेंडा, युतीचा झेंडा कसा बसेल यासाठी तिथे आम्ही सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। मंदाताई काय आज आहे, उद्या आहे, परवा आहे नाही आहे, पण आज ही महानगरपालिका आपल्याला सगळ्यांना ताब्यात घ्यायची आहे आणि या ताब्यात घेण्यासाठी आज इथे नेते बसलेले आहेत, सोगलेजी, सिद्धरामोहनजी, आपली युतीचे लोक बसलेले आहेत। या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी महापालिका डोळ्यासमोर ठेवून या युतीचा झेंडा या महानगरपालिकेवर बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आज शपथ घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या वार्डामध्ये 2-2 हजार कार्यकर्ते सदस्य नोंदणी केली पाहिजे। आपल्याला माहितीच आहे, परवाच्या दिवशी आम्ही सदस्य नोंदणी भाजपाची सुरू केली। एका वार्डामध्ये एका दिवशी एका तासाला 400 लोकांनी सदस्य नोंदणी केलेली आहे आणि हे पक्की लोक आहेत, हे कमळाचे वोटर आहेत आणि म्हणून तुम्हाला सर्व लोकांना आणि कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे की प्रत्येक वार्डमध्ये ज्याला ज्याला नगरसेवक व्हायचं, ज्याला ज्याला कार्यकर्ता व्हायचं, त्यांनी उद्यापासून प्रत्येक ठिकाणी, मग टॅक्सी स्टँड असेल, रिक्षा स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, तिथे सदस्य नोंदणी अभियान सुरू केलं पाहिजे। जी काही मदत लागेल ती मी तुम्हाला करायला तयार आहे, पण पहिल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सदस्य नोंदणी अभियान हे सुरू केलं गेलं पाहिजे। नव्या मुंबईचा इतिहास आपला सर्वांना माहिती आहे। नव्या मुंबईचा, बेलापूरचा इतिहास देशात आणि राज्यात आहे, पण नवी मुंबईकरांनी तो पूर्ण नाही फॅमिलीमुळे झाकून टाकलेला आहे। आज बेलापूर गावाला, या बेलापूर मतदारसंघाला देवीचं मोठं मंदिर आहे, गोवर्धनी मातेचं शिवाजीकालीन स्थापन केलेलं, त्याच्यानंतर किल्ला गावठण आहे। आज नव्या मुंबईला मच्छीमार असतील, बाहेरून आलेले लोक असतील, मोठा इतिहास आहे नव्या मुंबईला। तर आपण नव्या मुंबईच्या इतिहासाचं कोणी नाव करतो का, कोणी नाव जतन करतो का? आपण उठतो आणि कोणाच्या तरी ठिकाणी जातो, त्यांचा घेतो झेंडा आणि हाहाकार करतो। आज नव्या मुंबईच्या इतिहासामध्ये हा इतिहास जर परतवायचा असेल तर तुम्हा आम्हाला सगळ्यांना जोशाने काम करायला पाहिजे। आपल्याला सांगते, माझ्यातला अन्याय झाला त्याबद्दल मी भाजपा पक्षाचा फार फार आभारी आहे। 20 वर्ष मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांनी कधी मला न्याय दिला नाही। एक महिला म्हणून नेहमीच त्यांनी मला कमी संबोधलं, पण आपली आता चित्रफिती पाहिली, अकेली चली थी कारवा बनते गया, लोग मिलते गए। आज इथे नव्या मुंबईमध्ये मी काम करायचं, ओ त्यांनी घ्यायचं, कुठल्या पक्ष कार्यकर्त्यांनी सांगावं की मंदाताईंनी कधी विरोधात काम केले का? कार्यकर्त्यांनी जमायचे, संघटना मी बांधायची आणि संघटनेचा फायदा यांनी उचलायचा। आपल्याला म्हणते साहेब, या नगरीमध्ये 3 महापौर होऊन गेले, महिला महापौर 4 झाल्या। 4 मध्ये मी एक होती निवडणुकीला, काँग्रेसमधून 13 मतं होती, 23 मतं काँग्रेसच्या उमेदवार महापौरला मी घेतली होती आणि यांची झोप उडून टाकली होती। ज्या ज्या महिला माझ्या महापौर झाल्या त्यांना कधीही बंगला मिळाला नाही, कधी त्यांचं निवासस्थान त्यांनी कधी पाहिलं नाही की महापौर निवासस्थानाचा कालिका दोरी उंबरठा येतो। म्हणजे आपण सांगा की महिलांना कुठल्या प्रकारे सन्मान देतात ते। मला काय देणार? पक्ष मी लावला, घर मी बनवलं आणि घर मागून सोडून जायला मला लागलं, तर मला काय सन्मान देणार? महापौर या नगरीचा राहिलेला, त्या महापौर बंगल्यात काय चालतं? सगळी दलाली चालते। नव्या मुंबईची दलाल लोक येतात तिथे आणि दलाली चालते। पण त्या महिला महापौर आमच्या सुषमा दंडे होत्या,
विजयाताई म्हात्रे होत्या, आमच्या मनीषा गोहिल होत्या, अंजली गोहिल होत्या. चारही नगरसेविकांना कधी 2 युतीच्या आणि 2 राष्ट्रवादीच्या, पण कधी त्यांना महापौर बंगला हा मिळाला नाही, बघायला सुद्धा मिळाला नाही. हा महिलांवर अन्याय नसतं का? आपण एकीकडे घोषणा करतो 50% महिलांना आरक्षण द्या, एकीकडे आमचे नेते मोठमोठे महिलांबद्दल बोलतात, पण महिलांना होणारा अन्याय अत्याचार कधी पाहतात का? हो, कधी सांगितलं त्याची दखल तरी घेतली जाते का? 20 वर्षानंतर मी पक्ष सोडला. कशासाठी सोडला मी? जो पक्ष मी लावला होता काय 27,000 महिलांचा मेळावा या नव्यामुंबईतली NBC क्लबला घेणारी पहिली महिला अध्यक्ष महाराष्ट्रात झाली. आजपर्यंत कोणी घेऊ शकले नाही राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे. साहेब यांचे घोटाळे काढायचे कमी आहेत. आज टाईम नाही. हवरे सारवे सारखा चांगला माणूस आपल्याला गेल्या वेळी तुम्हाला उमेदवार मिळाला होता. त्यांनी संघटना मजबूत केली होती. आज त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. त्यांना कशा पद्धतीने घरी बसायला लावलं आम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही आम्ही सगळे नवा मुंबईतले आहोत, त्यामुळे कोणाला मला आणखीन सांगायची गरज नाही. उद्या मलाही काही होऊ शकतं, उद्या माझ्याही सुद्धा अन्याय होऊ शकतो, माझंही नाव कुठेतरी प्रकरणात काढू शकतात. मी काही केलेलं नाही आहे, पण त्यांना काय बोलायचं, पत्रकारांना त्यांना तर लिहून टाका, हेडलाईन होऊन दे, मग पुरावे देतील तेव्हा देतील, घडतील तेव्हा घडतील, असे त्यांच्या स्टेटमेंट असतात. आज तुम्हाला माहिती असेल पाम घोटाळा तुम्ही सर्वांनी G24ला गेल्या अनेक दिवस पाहता आहात. साहेब मी तुम्हाला सांगते, नुसता पाम घोटाळा नाही, असे अनेक घोटाळे नव्या मुंबईच्या पाम बीचवर आहेत, अनेक टेम्पोला नव्या मुंबईच्या पाम बीचवर आहे. आज लोक धास्तावत आहेत. आज लोक येऊन भेटतात मी भाजपात आल्यामुळे की मॅडम आमचं काय टेम्पोला तर होणार नाही ना. काय उत्तर द्यायचं आम्ही त्यांना, ते साहेब उत्तर देतील. अनेक दिल्ली अनधिकृत गावापासून ते शहरापर्यंत उभ्या राहिलेल्या आहेत. काल काय पत्रकारांना सगळ्या झोपडपट्टी वाचताना आम्ही बिल्डिंगही बांधून देऊ. पूर्वी काय बघितलं 15 वर्ष तुम्हाला तुमच्या FSI वाढवून देऊ आणि तुमच्या FSIच्या नावात 15 वर्ष या महाप्लेटांनी ते राज्य केलं. का तुम्हाला काहीच कळत नाही? तुम्ही काय पेपर वाचत नाही? तुम्ही काय बातम्या बघत नाही? इतक्या सरळ खोटं बोलतात, इतक्या सरळ खोटं बोलतात आणि लोक बोलून त्यांना मतदान करतात. पैसे घेऊ नका. तुम्हाला 1,000 रुपये 1 मताला देतात, दिवसाला 30 पैसे पडतात. आज भिकारी सुद्धा 30 पैसे घेत नाही, 1 रुपया घेत नाही. सरळ सांगतो, 10 रुपये द्या मला वडापावला. मॅडम मी 1 रुपयात काय घेऊ? 1000 रुपये देतो, घरातली 5 मतं घेतो, दिशाभूल करतो, बचत गटांना करतो. माझे 10,000 बचत गट होते साहेब, माझे 10,000 बचत गट 2002 पासून या बचत गटाच्या महिला बसलेल्या आहेत. सगळे कोरडे पैसे कामावे. या तुम्हाला पैसे तुमच्या बँकेत पैसे भरू नका. तुमच्या बँकेत कधी पैसे पडले का महिलांनो? उगाच तुमची दिशाभूल करायची. म्हणून मी सांगते जागृत व्हा आणि जागृत होऊनच तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे. FSI तर सगळी नवंबरचं वाट लागली. सगळं आमच्या सत्ता आहे युतीची, त्या सत्तेमध्ये तुमचं FSIचं काम असेल, आमच्या प्रकल्पग्रस्तांचे घरं गरजेपोटी बांधले ती घराचं काम असेल, तर निजागर कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल किंवा पोलिसांच्या घराचा प्रश्न असेल. गेली 10 वर्ष मी पोलिसांच्या घरासाठी लढते, पण हे लोक एक सही करत नाही. का? तर यांनी सांगितलंय तो भूखंड विरोधीमध्ये देऊ नका. भूखंड घ्यायला तिथे काय बिल्डर येणार आहे का? ती शिल्प बांधून देणार आहे? एक कोपऱ्यातला भूखंड आहे, तिथे काय दुकानं बनणार आहेत का? पण जे कर्मचारी पोलीस कर्मचारी 35 वर्ष 10 वेळी राज्य पोलीस कुठल्याला पोलीस राहतात, त्यांचा विचार करायचा नाही का? त्यांना दिवस रात्र झुकून घ्यायचं, पण त्यांचं काम मात्र करायचं नाही. मी 100 पत्र दिली असतील, ग्राहकाला आम्ही नाव घेत नाही, पण अजूनपर्यंत त्याची एकही मिटिंग संजय केळकरजी होते त्यावेळी आमची मिटिंग झालेली सिडको गेस्ट हाऊसला. आज हे जे काही प्रश्न आहेत तुमचे, ते येणारं राज्य येणारी सत्ता त्यात आम्ही तुमचे सोडवल्याशिवाय राहणार नाही. सोडवण्यास तुम्हाला सगळ्यांना वचन देते. मी कधी पण कोणाला आश्वासन दिलेलं नाही. विकासाची जी कामं आहे दिवाळा गावापासून दिवा गावापर्यंत जो काही समुद्र किनारा आहे तो सुशोभीकरण केल्याशिवाय मी राहणार नाही. जेटी विजन आणला, 8 गावामध्ये जेटी केल्या. जेटीकडे म्हणतायचं लक्ष नव्हतं. जेटी झाली, उद्घाटन झाला, नाव लागला, तेव्हा जनता अधिकाऱ्याला तुला हक्कभंग
आता जेटीचं मंदावात्रेचं नाव तोडून टाक पूर्ण. करायचं माहिती नाही, तोडायचं माहिती आहे. कोणी घर बांधलं गरीबरी तोडा, कोणी बोर्ड लावलं तोडा, जोडायचं माहिती नाही. आज आमचे बरेच जण बोलणार आहेत. मी खूप काही बोलली, जे काही मुद्दे माझ्याकडे राहून गेले. आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात. आपला युतीचा निर्णय महापालिकेत घडवायचा अशी मी मनीषा व्यक्त विनोदजीजवळ आणि देवेंद्रजवळ केलेली आहे. त्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना आपण एक संघ होऊन कामाला लागूया आणि शिवसेना, बीजेपी, RPFचा झेंडा आपण या महानगरपालिकेवर फडकूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राम. इस दौरान नवी मुंबई नमो अध्यक्ष सतीश निकम इनके साथ अनेक कार्यकर्ताओं ने भाजपा में प्रवेश किया। आने वाले चुनाव में उम्मीदवारी नहीं तो सरकार जीतकर आना चाहिए, ऐसे विजय चौगले ने कहा। गेले 10 दिवसापासून या नव्या मुंबईमध्ये आणि या विष्णुदास भावेमध्ये एक महायुतीचं वादळ या ठिकाणी झंझावत आहे। मागे महिला मेळावा शिवसेनेचा झाला, शिवसेनेचं शिबिर झालं, आज बीजेपीचा कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर, याच्यानंतर आमचे आठवले साहेबांचे सीता मोहोळजी यांचा कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर होणार। त्याची प्रतीती दिसूनच येते की या येत्या विधानसभेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा फडकणार आहे। खरं पाहिलं तर या ठिकाणी मी बोललो, मला बोलायचं नव्हतं, मला खरं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडेजी यांचं मार्गदर्शन मला ऐकायचं होतं आणि त्यांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला एक सांगितलेलं आहे, आपल्याला निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून आणायचा नाही, आपल्याला सरकार निवडून आणायचं, म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते आम्ही सर्व कामाला लागलेलो आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अध्यक्ष सिद्धाराम ओहोल इन्होंने भी महागठबंधन को जीत के लाने का आह्वान नागरिकों को किया। सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या मनातला जो विचार होता, शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं। तो स्वप्न साकार करण्याची एक चांगली संधी या ठिकाणी निर्माण झाली। इस कार्यकर्ताओं के सम्मेलन का सूत्र संचालन प्रदीप भिड़े इन्होंने की। इस दौरान मनोरंजन के लिए सांस्कृतिक कार्यक्रम भी रखे गए थे। हजारों की संख्या में कार्यकर्ताओं ने इस सम्मेलन में अपनी उपस्थिति दर्शाई। राज चौहान के साथ रितेश सोनोने, संजय खराडे, MVTV।